नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. मी जर जास्त बोळा राहिलो तर हे समोर बसलेले भाजपवाले मला खाऊन जातील. भर सभेत तेही भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे वजनदार मंत्री गिरीश महाजन यांच्या डोळ्यात डोळे घालून शिवसेनेचे फायर ब्रँड नेते गुलाबराव पाटील हे वक्तव्य करतात आणि संपूर्ण सभागृहात एकच हास्या पिकतो. पण मित्रांनो, राजकारणात नेते उगाच अशी वक्तव्य करत नाहीत. वरून हा विनोद वाटत असला तरी तो जळगावच्या राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईची ती एक झलक आहे असंच म्हणावं लागेल. मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जळगावच्या या दोन दिग्गज नेत्यांमधील पडद्यामागचं राजकारण समजून घेणार आहोत. त्यांच्यातला वाद नेमका कशामुळे आहे, त्यांचा संघर्ष कुठून सुरू झाला आणि विशेष म्हणजे एकदा राजकीय कलगीतुरा असतानाही त्यांच्यात मैत्री कशी टिकून आहे, हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. मित्रांनो, महायुतीत हे दोन्ही नेते एकत्र आहेत. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह असो की मंत्रालयातील कॅबिनेटची बैठक, हे दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसतात. पण हेच नेते विमानाने किंवा गाड्यांच्या तात्याने मुंबई सोडून जळगाव जिल्ह्यात येतात तेव्हा चित्र मात्र पूर्णपणे बदलतं. जळगावमध्ये आल्यानंतर यांच्यात असा काही कलगीतुरा रंगतो की पाहणारे आणि ऐकणारे थक्क होतात. कधी जळगाव जिल्हा दूध संघाचा कार्यक्रम असतो तर कधी शासकीय गुंतवणूक परिषद, तर कधी एखादी स्थानिक बाजार समितीची निवडणूक. आणि अशा प्रत्येक ठिकाणी हे दोन्ही नेते एकमेकांना टोमणे मारण्याची किंवा राजकीय कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जळगावच्या राजकारणाचा हा सगळा खेळ समजून घ्यायचा असेल तर आधी या दोन्ही नेत्यांची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागेल. कारण दोघांचाही राजकीय प्रवास संघर्षातून झाला आहे. पण दोघांची राजकारण करण्याची आणि बोलण्याची शैली मात्र पूर्णपणे वेगळी आहे. आधी बोलूया शिवसेनेचेच म्हणजे शिंदे गटाचे आक्रमक नेते गुलाबराव पाटील यांच्याबद्दल. पाळधी गावातील साधा पायटपरी चालक ते राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. गुलाबराव पाटील म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेलं अस्सल शिवसैनिक. त्यांची ओळख मुळातच आक्रमक आणि समोरच्याची शाब्दिक जिरवणारी अशी आहे. जळगाव आणि खानदेशची माती गाजवणारी त्यांची भाषणशैली महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ते माईक हातात घेतात तेव्हा समोर कोण आहे याचा फारसा विचार करत नाही, थेट खानदेशी तडका देतात. आणि शिवसेनेत विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गुलाबरावांचं राजकीय वजन तसं मोठंच आहे. आता दुसऱ्या बाजूला आहेत भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन. गिरीश महाजन हे केवळ जळगावचे नेते नाहीत, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख भाजपचे ट्रबल शूटर म्हणून आहे. पक्षात कुठेही मोठी राजकीय अडचण आली तर ती सोडवण्यासाठी गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी दिली जाते. सत्ता स्थापना असो, बंडखोरी असो किंवा एखाद्या राजकीय संकटावर तोडगा काढायचा असो, मंत्री महाजन यांची भूमिका अनेकदा महत्त्वाची राहिली आहे. जामनेर मतदारसंघातून सलग 6 वेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. गिरीश महाजन यांची शैली मात्र गुलाबरावांपेक्षा वेगळी आहे. ते शांतपणे काम करतात, पडद्यामागच्या राजकीय हालचाली करण्यात ते माहीर आहेत. आता विचार करा, एकाच जिल्ह्यात आणि एकाच महायुतीत असे 2 ताकदवान नेते असतील तर ठिणग्या तर होणारच. जळगाव जिल्ह्यात आपापलं राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक छुपा संघर्ष पाहायला मिळतो आणि त्याचे पडसाद वेळोवेळी वेगवेगळ्या मंचांवर दिसतात. या दोन्ही नेत्यांमधला कलगीतुरा नेमका कसा रंगतो हे समजून घेणंही तितकंच इंटरेस्टिंग आहे. 2 अगदी अलीकडची उदाहरणं पहा. या उदाहरणांमधून जळगावच्या राजकारणातील अंतर्गत ढग सहज लक्षात येईल. पहिला प्रसंग घडला जळगाव जिल्हा दूध संघाच्या एका कार्यक्रमात.
मंचावर सहकार क्षेत्रातील नेते आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाषणादरम्यान जुन्या काळातील नेत्यांच्या भोळेपणाची आणि प्रामाणिकपणाची चर्चा सुरू होती. तेवढ्यात मंचावरील एका स्थानिक नेत्याने गुलाबराव पाटलांकडे पाहून मिश्किलपणे म्हटलं, "गुलाबराव, तुम्हीही मनाने खूप भोळे आहात." गुलाबरावांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी समोर पहिल्या रांगेत बसलेल्या गिरीश महाजनांकडे पाहिलं आणि माईकवरून थेट टोला लगावला. ते म्हणाले, "मी भोळा नाही आणि मला या जळगावात भोळं राहूनही चालणार नाही. मी जर भोळा राहिलो तर हे समोर बसलेले भाजपवाले मला खाऊन जातील." गुलाबरावांच्या या विधानावर गिरीश महाजनांसह संपूर्ण सभागृहात हास्या पिकला. वरून हा प्रसंग विनोदी वाटतो, पण राजकीय अर्थ मात्र वेगळा आहे. गुलाबरावांनी या एका वाक्यात भाजपच्या वाढत्या विस्तारावर आणि शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वावर येणाऱ्या दबावाबाबत नेमकं बोट ठेवलं. दुसरा प्रसंग घडला जळगावच्या भव्य गुंतवणूक परिषदेत. या परिषदेत जिल्ह्यात कोणकोणते उद्योजक गुंतवणूक करत होते आहेत, कोणत्या तालुक्यात किती प्रकल्प येत आहेत याची माहिती दिली जात होती. ही यादी ऐकताना गुलाबरावांच्या लक्षात आलं की जामनेर मतदारसंघातील उद्योजकांची संख्या मोठी आहे. गुलाबरावांनी लगेच माईक हातात घेतला आणि गिरीश महाजनांना मिश्किल टोला लगावला. ते म्हणाले, "नाही तरी सध्या जामनेर फार जोरात आहे. महाजन साहेब, सगळा विकास जामनेरमध्येच नेणार का? जळगावच्या इतर भागात आणि आमच्या तालुक्यातही थोडी गुंतवणूक वाढवा." या विधानावर पुन्हा एकदा मंचावर हास्या पिकला. पण या टोण्यामागे एक राजकीय मुद्दाही होता. महाजन मंत्री म्हणून जामनेरला जास्त निधी आणि प्राधान्य देता, असा थेट आक्षेप गुलाबरावांनी या मिश्किल भाषेत मांडला. आता मूळ प्रश्नाकडे पण आपण येऊया. महायुतीचं सरकार असतानाही हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी का करतात? यामागे 3 प्रमुख कारणं आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे स्थानिक संस्थांवरील वर्चस्वाची लढाई. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो, जिल्हा दूध संघ असो, विधान परिषद निवडणूक असो किंवा वेगवेगळ्या तालुक्यांवरील बाजार समित्या, या सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर मात्र भाजप आणि शिवसेना अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकतात. कारण सहकार क्षेत्रावर ज्याचं नियंत्रण त्याचा जिल्ह्याच्या अर्थकारणावर आणि त्यातून राजकारणावरही प्रभाव राहतो. त्यामुळे गुलाबरावांना शिवसेनेचं वर्चस्व टिकवायचं आहे तर गिरीश महाजनांना या संस्थांमध्ये भाजपचं वर्चस्व वाढवायचं आहे. आणि म्हणूनच स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे राहतात. त्याचा परिणाम दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमध्येही दिसतो. दुसरं मोठं कारण म्हणजे जळगावच्या पालकमंत्रीपदाचा जुना वाद. जळगावचं पालकमंत्रीपद कोणाकडे असावं यावरून पडद्यामागे नेहमीच रस्सीखेच पाहायला मिळते. सध्या गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री आहेत, पण गिरीश महाजन यांचंही जिल्ह्यात आणि प्रशासनात मोठं राजकीय वजन आहे. विकास निधी कोणाच्या प्रभावाने मिळतो? प्रशासकीय निर्णयांवर कोणाचा प्रभाव अधिक आहे? या सगळ्यावरून दोन्ही गटांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते. गुलाबरावांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की पालकमंत्री असूनही महाजन आक्षेप करतात, हस्तक्षेप करतात, तर महाजनांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की भाजपचं वर्चस्व अधिक असायला हवं. आणि तिसरं कारण सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक आणि जागा वाटप. जळगाव जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 11पैकी जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला कशा मिळतील, आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील, यासाठी दोन्ही पक्षांची आतापासूनच तयारी सुरू आहे. महायुती टिकली तरी जागा वाटपाच्या वेळी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हा मोठा प्रश्न आहे. आणि याच भीतीमुळे दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर लक्ष ठेवून आहेत.
पण मित्रांनो, राजकारणात जे दिसतं ते नेहमी तसंच असतं असं नाही. या दोन्ही नेत्यांमध्ये मंचावर जितका कलगीतुरा दिसतो तितकीच त्यांची जुनी मैत्रीही चर्चेत असते. म्हणून या संपूर्ण राजकारणाकडे थोडं बारकाईने पाहण्याची गरज आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते जळगावमधील हा वाद म्हणजे एक प्रकारची फ्रेंडली मॅच किंवा नुरा कुस्तीही असू शकते. त्यामागचं कारणही महत्त्वाचं आहे. समजा जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना पूर्णपणे एकत्र दिसले तर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या गळ्यात गळा आणून फिरताना दिसले तर विरोधकांना राजकारण करण्यासाठी मोठी जागा मिळू शकते. विरोधक म्हणतील सत्ताधारी सगळे एकत्र आले आहेत म्हणून जिल्हा पातळीवर आपापल्या कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी आणि राजकीय स्पर्धा जिवंत ठेवण्यासाठी हा कलगीतुरा दोन्ही नेत्यांसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. सभेत एकमेकांवर गावरान भाषेत टीका करणारे हेच दोन्ही नेते नंतर एकत्र बसतात, चहा घेतात, गप्पा मारतात आणि एकमेकांच्या खांद्यावर हात घेऊन हसतात. अशी जळगावच्या राजकारणात सर्वत्र चर्चा पण होते. म्हणून कार्यकर्त्यांनी या राजकीय वादाला वैयक्तिक वैराचं रूप देऊ नये, कारण नेत्यांचं राजकारण आणि कार्यकर्त्यांचं वैर यात मोठा फरक असतो. तर मित्रांनो, गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातला हा राजकीय कलगीतुरा जळगावच्या विकासाला नवी दिशा देणार की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठीच अडचणीचा ठरणार, हे पाहणं आता नक्कीच भविष्यात रंजक ठरणार आहे. दोन्ही नेते आपापल्या जागी ताकदवान आहेत. दोघांनीही जळगावच्या राजकारणात आपापलं स्थान निर्माण केलं आहे. पण आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमच्या मते जळगावचा खरा किंग कोण? गावरान आणि आक्रमक भाषांनी सभा गाजवणारे गुलाबराव पाटील की शांतपणे राजकीय रणनीती आखणारे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन? तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा राजकीय विश्लेषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन अशाच खमंग राजकीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.